रामराम मंडळी. मी आपला मराठी मुलगा सचिन. आज मी एक वेगळा विषय घेऊन आलो आहे. खरं तर हा विषय मला गावडे काकांचा जो व्हिडिओ झाला त्यानंतरच टाकायचा होता, पण आमच्याकडे व्हिडिओ होते त्यामुळे आम्ही तो तिथे टाकू शकलो नाही किंवा त्याच्यानंतर आम्ही टाकू शकलो नाही. पण जास्त वेळ घालवण्यात काही अर्थ नाही आहे, म्हणूनच मी हा विषय आज तुमच्यासमोर मांडत आहे. आता हा विषय कितपत लोकांना पटेल हे मला माहिती नाही, पण मला तो मांडावासा वाटतोय म्हणून मी तुमच्यासमोर तो मांडतोय. तर विषय असा की आपल्या सगळ्यांचा आवडता गणपती बाप्पा. आणि गणपती बाप्पा कोणाला आवडत नाही अशी दुर्मिळच व्यक्ती आपल्याला भेटेल. गणपतीचं महत्त्व सगळ्यांना माहीतच आहे, पण खास करून आपल्या कोकणी माणसांना. आपला कोकणी माणूस कुठेही असो, पण तो गणपतीच्या सणाच्या दिवशी आपल्या गावी जातोच जातो. कुठेही काहीही झालं किंवा कितीही अडचणी आल्या तरी कोकणी माणूस हा गणपतीला गावी पोचणारच. इथे मुंबईत किंवा इतर कुठल्याही शहरात गणपतीचे आगमन किंवा विसर्जन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. भक्तिभावाने आपण त्यांची सेवा करतो, आपण त्यांची पूजा अर्चना करतो, आणि हे दिवस कसे भुरकन उडून जातात ते कसं कळतच नाही. हा तर प्रत्येकाचा अनुभव आहे. पण आज एका खास विषयावरती मला बोलावंसं वाटतंय आणि म्हणूनच मी आज तुमच्यासमोर बोलतोय. गेल्या काही वर्षात आपल्या गणपतीचा जो उत्सव आहे त्याचे स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. आज गणपती आणून बसवणाऱ्यांची संख्या जरी वाढलेली असली तरीही आपण आपल्या गणपतीचं उत्सवाचे मूळ रूप पूर्णपणे हरवून ठेवलं आहे. आणि आज मला खास करून बोलायचं आहे ते गणपती बाप्पाच्या मूर्तीविषयी. आपल्या सगळ्यांनाच गणपतीच्या मूर्तीविषयी माहिती आहे. तर गणपती बाप्पा म्हणजे एक हत्तीसारखं तोंड आणि ज्याची एक सोंड असते, आणि त्याला आपण एकदंतही बोलतो कारण त्याचं एक दात तुटलेला आहे. त्याचे सुपासारखे कान असतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, लंबोदर हे देखील एक गणपतीचं नाव आहे. आता लंबोदर म्हणजे काय? ज्याचं लंब उदर आहे असा. इथे बाजूला मी तुम्हाला एक गणपतीचा जुना फोटो दाखवतोय. तर गणपतीचे कान मोठे आहेत, त्याचं पोटही मोठं आहे, आणि त्याच्या मागे एक आख्यायिका सुद्धा आहे की गणपती लंबोदर का आहे. आपण आजकालच्या ज्या मूर्त्या बघतो ते मूळ स्वरूप सोडून बाकी सगळ्या प्रकारच्या असतात. तर AI पण आला आहे. भरपूर मंडळी AI वरून गणपतीचं डिझाईन काढत आहेत आणि ते मूर्तिकारांना बनवायला देत आहेत. श्रद्धा आहे, भक्ती आहे, मनात बाप्पाविषयी प्रेम आहे, यात शंका नाही. पण या प्रेमापोटी कुठेतरी बाप्पाचं मूळ स्वरूप आपण बदलत आहोत, याचा कुठेही आपण विचार करत नाही आहोत. आजकाल आपण मूर्त्या पाहतो त्या नवीन नवीन ट्रेंडनुसार असतात. जशी सिरियल असते तसं तुम्ही लास्ट टाइमला आपण पाहत होतो की मल्हारी ही सिरियल टीव्हीवरती प्रक्षेपित झाली होती आणि त्या वेशामध्ये त्या स्वरूपामध्ये गणपती आपण पाहत होतो आणि त्या लुकमध्येच गणपती हवा असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आपली आदरणीय आराध्य दैवत ह्या लुकमध्ये हवी आणि त्या लुकमध्ये हवी अशी आपण डिमांड करत आहोत. गणपती शंकर स्वरूपात असतो आणि अशी कितीतरी स्वरूप आहेत की त्या स्वरूपामध्ये आपल्याला गणपती हवा असतो. जे गणपतीचं मूळ स्वरूप आहे त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करत चाललो आहोत. ईश्वर हा निर्गुण निराकार आहे, यात शंकाच नाही. पण प्रत्येक देवतेचं जे स्वरूप ठरवलं गेलं आहे त्यामागे काहीतरी विचार असेल ना. त्याच्यामागे भरपूर कथा आहेत, आख्यायिका आहेत, आणि आज गुगल सर्च केलं तर तुम्हाला कुठेही मिळतील ते वाचायला. गणपतीचे इतके अवतार आहेत की त्या अवतारापैकी आपण एक अवतार गणपती म्हणून घरी आणू शकतो, आणि हे असताना सुद्धा आपण इतर स्वरूपामध्ये गणपती आणतो. स्वरूप आणि अवतार ह्यामध्ये खूप फरक आहे. अवतार म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या घटना घडवण्यासाठी त्यांनी घेतलेलं एक रूप आहे, आणि आपण ते मूळ रूप सोडून त्यांचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकलं आहे. जे आपले आराध्य दैवत आहेत
त्याचा आदर करणं आपल्या हातात आहे. आणि या ट्रेंडच्या नादामध्ये कुठेतरी आपण त्यांना जो आदर द्यायला हवा तो देण्यात खूप कमी पडत आहोत. आता हे झाले मूर्तीच्या स्वरूपाबद्दल. आता मूर्ती बनवण्याचं काम. मूर्ती कोणती आणायची तर आजकाल आपण प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या सर्रास बसवतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, फार फार पूर्वी काळी गणपतीची स्थापना कशी व्हायची? शेतातली जी माती असते ना ती घरी आणून त्याचा गणपती घडवला जायचा. त्या गणपतीची स्थापना केली जायची. तो गणपती पूजला जायचा आणि मग त्याचं मनोभावे पूजा करून मग त्याला विसर्जित केलं जायचं. याचा अर्थ असा होता की आपल्या शेतीतल्या मातीला आपण दैवत मानत होतो आणि आपल्या आराध्य देवताबरोबर तिलाही पूजत होतो. आपण नेहमीच म्हणतो काळी माती आपली आई असते आणि शेतकऱ्यांसाठी ती तर सर्वेसर्वा असते. आणि शेतकरी आपल्या जीवापेक्षा जास्त त्या काळ्या मातीला जपतो आणि मग तिचीच कुठेतरी पूजा केली जायची. जसं नागपंचमीला नाग आणला जायचा, म्हणजेच शेतीतलीच माती आणून त्याचा नाग तयार केला जायचा, त्याची मनोभावे पूजा करून नंतर त्याला विसर्जित केलं जायचं. अशा भरपूर गोष्टी आहेत. पण आता इथे आपण फक्त आपल्या बाप्पाच्या मूर्तीविषयी बोलूया. आणि माझी सर्वांना मनापासून विनंती आहे की शक्यतो सर्वांनी शाडू मातीची गणपतीची मूर्ती घ्या. कारण का मातीचं जे विघटन आहे ना ते पाण्यामध्ये लवकर होतं. आजकाल कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या सुंदर आणि सुबक मूर्त्या मार्केटमध्ये आहेत, पण त्याचंही पाण्यामध्ये लवकर विघटन होतं. आपण ज्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आणतो त्याचं विसर्जन केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण जर विसर्जनाच्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर आपण ज्याला इतके दिवस मनोभावे पूजलं आणि त्याचीच विटंबना आपल्या डोळ्याने आपल्याला पाहायला मिळेल. तर मंडळी, माझी परत तुम्हाला एक विनंती आहे की गणपतीची मूर्ती बुक करताना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या टाळा. आता हे मूर्तीबद्दल तर झालंच. आजकाल ट्रेंडमध्ये तर खूपच गोष्टी येतात. जसं की गणपतीचं आगमन व्हायच्या आधी आपण सगळीकडे व्हिडिओ व्हायरल होताना पाहतो. गणपती बाप्पा येणार ही उत्सुकता सगळ्यांनाच असते आणि ती जी आपली भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी फोटोज, व्हिडिओ हे उत्तम माध्यम बनून जातं. फोटोज, व्हिडिओज आपण सोशल मीडियावरती पोस्ट करून व्यक्त देखील करतो. आणि आपण जे व्हिडिओ पोस्ट करतो त्यामागे आपल्या देवतांचा आदर आपण व्यक्त करतो का? जसं की गेल्या काही वर्षापासून गणपती यायचे भरपूर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. जसं की गणपती दात घासताना दाखवला जातो, आंघोळ केलेला दाखवला जातो, बॅग घेऊन जसं सुटकेस म्हणजे जी ट्रॅव्हल बॅग असते ती घेऊन पृथ्वीवरती येताना दाखवला जातो. पार्वती त्याला नीट जा रे बाळा असं सांगण्याचे पोस्ट केली दाखवली जाते. आणि ह्या अशा व्हिडिओमुळे आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या बाप्पाबद्दल योग्य माहिती पुरवतोय का? मुळात 11 दिवसाचा गणपती स्थापन का केला जातो? मला असं वाटतं की तुमच्यापैकी खूप जणांना ही गोष्ट माहिती असेल. या 11 दिवसामध्ये महर्षी व्यासांनी गणपती बाप्पाला महाभारत लिहिण्यासाठी बोलवलं होतं. आणि याची जी कथा आहे ती पूर्णपणे तुम्हाला गुगलवरती कुठेही मिळेल. आणि या 11 दिवसामध्ये महाभारतासारख्या पवित्र ग्रंथाची निर्मिती झाली. आणि या 11 दिवसाच्या पावित्र्य जपण्यापेक्षा आपण त्याला आधुनिक रूपात सेलिब्रेशन करून टाकलं आहे. एवढं महान कार्य करण्यासाठी येणाऱ्या गणपती बाप्पाला आपण दात घासायला लावतोय, आपण सुटकेस घेऊन त्याला पृथ्वीवरती बोलवतोय, त्याला मी येतो म्हणून सांगतोय. आणि या अशा वेळेला माता पार्वती त्याला आशीर्वाद देईल, रडून त्याची पाठवणी करेल, सांगा बरं. आणि या गोष्टींमुळे आपल्या उत्सवांचं पावित्र्य मूळ स्वरूप पुढच्या पिढीपर्यंत व्यवस्थित पोचत नाही आहे. गणपती बरोबर गौरीची देखील तीच अवस्था आहे. आज गौरीच्या मूर्तींना गॉगल लावला जातो, तिच्या बाजूला पर्स ठेवली जाते, तिच्या हातात सुटकेस दिली जाते. मी तर लास्ट इयरला पाहिलं होतं की बाईकवर बसलेल्या देखील गौरी होत्या. म्हणजे माणसांमध्ये आणि आपल्या आराध्य देवतांमध्ये आपण काहीच फरक ठेवला नाहीये. आणि तुम्ही जर इतर धर्मातल्या लोकांमध्ये पाहिलं तर असली कुठेही गोष्ट तुम्हाला दिसणार नाही.
मग हे फक्त आपणच का करतोय? बरं, या देवी देवतांनी आपल्या पृथ्वीवरती अवतार घेतला म्हणून त्यांचा आपण जन्मोत्सव साजरा केला जातो. आणि या उत्सवाला आपण गणपती केक कापताना दाखवतोय, श्रीकृष्ण केक कापताना दाखवतोय, चक्क मारुती देखील केक कापताना दाखवतोय आपण. हे कितपत बरं आहे? आणि हे सगळे व्हिडिओ आपण व्हायरल करतोय स्टेटसला ठेवून. मंडळी, खरंच माझी कळकळीची विनंती आहे तुम्हा सर्वांनाच की आपल्या देवी देवतांची हसवणूक आपणच करूया नको. गणपती बाप्पाचं आगमन आणि विसर्जन सोहळा हे दोन्ही सोहळे धूमधडाक्यात साजरे केले जातात. मोठमोठ्या मंडळाच्या गणपतीचं तर सोडूनच द्या, साधे घरगुती गणपती जे आहेत ना, त्यांच्या विसर्जनाला सुद्धा बॉलिवूडची भंगार गाणी लावली जातात. नागिन डान्स सारखा डान्स केला जातो. पण हे देखील कुठेतरी कमी पडतंय, म्हणूनच मदिरा प्राशन देखील केलं जातं. आता घरगुती गणपतीच्या मिरवणुकीमध्ये हे जर चित्र बघायला मिळत असेल तर आपण आपल्या पुढच्या पिढीला काय दाखवणार आहोत की गणपतीचा सोहळा हा पवित्र आहे की कसा आहे? आजकाल खूप गोष्टी आहेत, जसं लेझिम आहे, ढोल ताशा पथकं आहेत, अशी पारंपरिक वाद्यवृंद आपण आपल्या मिरवणुकीमध्ये ठेवू शकता ना. पण जिथे डीजे वरती बॉलिवूडची गाणी लावतो तिथे हे वाद्य देखील आपण ठेवू शकतो ना, हे संगीत देखील लावू शकतो ना. नुसती गणपतीची जर गाणी शोधलीत ना तर हजारो गणपतीची गाणी आहेत, ती देखील आपण लावू शकतो. पण आपल्याला बॉलिवूडच्या भंगार गाण्यावरतीच नाचायचं असतं. आणि हे सगळं चित्र कधी आणि कसं बदललं कोणालाच माहित नाहीये. कारण फार पूर्वी तरी मला असं वाटतं की बॉलिवूडची गाणी वाजवली जायची. मग हा बदल नेमका झाला कुठे? आणि मग असाच चुकीचा संदेश आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहोत का? तर मंडळी, हे आपणच थांबवायला हवं. अशा खूप गोष्टी बोलण्यासारख्या आहेत की ज्यामुळे आपल्या उत्सवांचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला ज्या प्रकर्षाने जाणवल्या त्या मी तुमच्यापर्यंत पोचवल्या आणि तुमच्याकडून सुद्धा त्याला हातभार लागावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर मंडळी, अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्या उत्सवाचं पारंपरिक स्वरूप बदलून टाकत आहेत आणि ज्यामुळेच चुकीचा संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे. तर मंडळी, तुमच्यापैकी जितक्या जणांना वाटेल तितक्या जणांनी या विषयावरती व्हिडिओ बनवून मला शेअर करा. मी माझा नंबर खाली दिलेला आहे, यावरती मला 2 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवून पाठवा. तर मंडळी, मी नेहमी सांगतो की उद्योगाच्या निमित्ताने आपण एकत्र येऊया, मराठी माणसाचा उद्योग आपण पुढे घेऊन जाऊया. आणि गणपती उत्सव साजरा करण्यामागे मला तर असं वाटतं की 80% आपण मराठीच आहोत. आणि मग आपले उत्सव आणि त्याचं पावित्र्य जपण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. यासाठीच मी तुम्हा सगळ्यांना परत एकदा एक विनंती करतो की आपल्या या उत्सवामध्ये काही चुकीच्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या आहेत त्या तुम्हाला जर खटकत असतील तर कृपया या सर्व गोष्टींचा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून मला पाठवा. मी खाली माझा नंबर दिलेला आहेच, त्या नंबरवरती तुमचा व्हिडिओ व्हॉट्सअप करा. आणि मंडळी, आपण या वर्षीपासूनच आपल्या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र येऊया आणि आपल्या उत्सवांच्या मध्ये आलेल्या अमंगल गोष्टी आपण काढून टाकूया आणि आपल्या उत्सवांचं आपण मांगल्य जपूया. तर मंडळी, धन्यवाद. आणि परत एकदा विनंती करतो की तुमचा व्हिडिओ नक्की मला पाठवा. आणि ज्यांना व्हिडिओ बनवून पाठवणं शक्य नाही आहे त्यांनी मला प्लीज माझ्या या कमेंट बॉक्समध्ये त्यांना खटकणाऱ्या गोष्टी लिहून पाठवा. त्यावर मी स्वतः पर्सनली एक व्हिडिओ बनवेन आणि नक्कीच पोस्ट करेन.